श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाव. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज अगदी साधी आणि सोपी माहिती तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आता लवकरच आहे होळी. 2-3 तारखेला होळी आहे. या होळीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे, कुठल्या आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे, ही सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर या दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहे. हे उपाय तुम्ही गुपचूप करायचे आहे, म्हणजे कोणाचा वाईट होणार किंवा कोणाला आपल्यापासून त्रास होणार असे कुठलेच उपाय सुद्धा नाही आहे आणि असे उपाय आपल्याला करायचे सुद्धा नाही आहे. आपण स्वामी सेवेकरी आहोत म्हणून आपल्याला फक्त आपल्या हिताचं बघायचं आहे. जर बघायचं असेल तर दुसऱ्याचं चांगलं कसं होईल हे बघायचं, पण दुसऱ्याचं वाईट कसं होईल हे कधीच कोणी बघायचं नसतं. आणि आपले स्वामी सेवेकरी जेवढे पण आहे हे कधीच कोणाचा वाईट विचार करत नसतात. तर आपल्याला या होळीच्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या, सर्वात अगोदर तुम्हाला जेव्हा होळी पेटती त्यावेळेस तुम्हाला घरून काही वस्तू न्यायच्या आहे. त्या वस्तू कुठल्या? 21 लवंगा न्यायच्या आहे, 11 नागिलीचे पानं न्यायचे आहे आणि त्याचबरोबर 1 खोबऱ्याची वाटी आणि थोडं तूप. आता एवढं सर्व नेत असताना तूप कशामध्ये न्यायचं, तर जेव्हा खोबऱ्याची वाटी आपण घेतो ना त्यामध्येच थोडंसं 1-2 चम्मच किंवा मग 1 चम्मच तरी होईना तूप त्यामध्ये टाकायचं आणि या सर्व वस्तू सोबत घेऊन जायचं आहे. जेव्हा तुम्ही होळीची पूजा करसाल त्या होळीच्या पूजेमध्ये हे तुम्हाला समर्पित करायचं आहे, म्हणजे अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहे ते सर्व दूर होऊ द्या, तुम्हाला संकटापासून मुक्तता मिळू द्या, अशी होळीला प्रार्थना करायची आहे. दुसरा जो उपाय आहे तो उपाय तुमच्या आयुष्यामधील काही हित जे शत्रू असतात, बघा काही शत्रू आपल्याला माहिती असतात पण काही शत्रू असे असतात की आपल्याला माहिती नाही, म्हणजे तोंडावर खूप गोड बोलतील, तुमच्या समोर आले तर तुमची खूप चांगली स्तुती करतील. उपाय कुठला करायचा हे सांगते बघा. सर्वात अगोदर तुम्हाला एक काळा कपडा घ्यायचा आहे. त्या काळ्या कपड्यामध्ये थोडे काळे तीळ ठेवायचे आहे आणि एक छोटीशी पुटली अशी तुम्हाला बांधून घ्यायची आहे. ती तुमच्या जवळ दिवसभर ठेवायची आहे. तुम्ही बाहेर जाओ, कुठं पण जाओ, कामाला जाओ, कंपनीमध्ये जाओ, ती तुमच्या सोबत ठेवायची आहे. घरामधील प्रत्येकाला दिली तरी सुद्धा चालेल, म्हणजे मुलं शाळेत जातात त्यांच्याजवळ दिली, कॉलेजला असतील किंवा मिस्टर ऑफिसला जातात त्यांच्यासोबत. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हित शत्रू असतात, म्हणजे तोंडावर गोड बोलणे आणि मागं आपलं वाईट चिंता. तर अशांसाठी प्रत्येकाजवळ एक छोटीशी पोटली तयार करून ठेवा. सकाळी तयार करायची आहे, होळी पेटेपर्यंत तुमच्या जवळ ठेवायची. जेव्हा होळी पेटेल तेव्हा ती तिथं न्यायचं आहे आणि ती जी छोटी पोटली आहे ना ती तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की जे माझे हितशत्रू असतील, जे मला माहिती आहे, जे मला माहिती नाही आहे, या सर्वांपासून माझी सुटका होऊ द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मग बघा तुम्हाला किती फरक जाणवतो ते. आता शेवटचा उपाय, जर तुमचा व्यवसाय बंद पडला असेल, तुम्ही खूप उद्योगधंदे चालवताय, सर्व चांगलं चालू आहे पण अचानक मध्ये पैसा थांबला आहे, अचानक मध्ये कुठलं काम अडथळलं आहे, ग्रोथ थांबली आहे, तर उपाय कुठला करायचा? गोमती चक्र सर्वांना माहिती आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पूजा सामग्रीचं दुकान असतं, त्या पूजेच्या दुकानामध्ये गोमती चक्र मिळतं. 11 गोमती चक्र घेऊन यायचे आहे आणि शिवलिंग म्हणजेच काय महादेवाच्या मंदिरामध्ये गोमती चक्र तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. शिवलिंगावर ते 11 गोमती चक्र ठेवायचे आहे. प्रार्थना करा तुमच्या उद्योगधंदे चालण्यासंबंधित किंवा आतापर्यंत जे काही लॉस झालाय, जे काही नुकसान झालं त्याच्या संबंधित प्रार्थना करायची आणि ते गोमती चक्र तिथंच ठेवून द्यायचे आणि घरी यायचं आहे. अगदी साधे साधे उपाय आहे, तुम्हाला आवर्जून करायचे आहे. कारण आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सर्व उपाय केले ना नक्कीच त्यांना यश आलेलं आहे. आता तुम्ही करून बघा आणि कोण कोण हा उपाय करतं त्यांनी नक्की कमेंटद्वारे कळवा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.